गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता झाली आहे सगळ्यांची आंघोळ. लेटच उठलो आहे थोडं, तरी 7ला उठलो आहे. तर चाललो आहे नाश्ता करायला ब्रिजच्या इथे. ते काही पोहे किंवा मॅगी वगैरे काहीतरी खाऊ आणि मग तिकडून जाऊ आपण मंदिरात, बिर्ला मंदिरला जाऊ. मग तिकडून त्यानंतर फोर्टला जाणार आहे. फोर्टवरून डायरेक्ट घरी. सगळे इथे नाश्ता करायला बसले. तर मी नारळाचं पाणी घेतले विथ समुद्राचा व्ह्यू. दिसतोय का समुद्र? दिसत आहे नहीं दिसत आहे समुद्र. लाइटेस्ट कम. अब दिख रहा है समुद्र. समुद्राचा व्ह्यू सोबत नारळाचा पाणी. तिथे सगळे नाश्ता करायला बसलेत. पोहे मागवले. तर पोहे कधी येतील तेव्हा हा बघा. हा विनय ना पोहे पण ह्याला जाता थोडं फोकस मध्ये. आता हा तर थोडा हाच आहे. सुदर्शन आहे आमचा. मध्ये 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 त्याला थोडे बहुत आता जवल्याची पिशवी होऊन आलाय. काय झालं? मी गावावरून काय झालं तर बोलशील ना. कळ ना एकदा ह्याच्या व्हिडिओ मध्ये नाही करणार ना. व्हिडिओ मध्ये नाही करणार. अरे व्हिडिओ मध्ये थोडा कॉन्टेंट पण दे भाई. त्याच्या इसकी माँ का नमन. सुदर्शन भाऊ, हे सुदर्शन भाऊ कोणता फोबिया झालेला काय? हे कोणता ऍक्टोफोबिया तरी बँड कोणामध्ये ऍक्टोफोबिया झालेला भाईला काल. पाण्यात उतरला, थंडीने पूर्ण कुडकुडलेला. चला बिर्ला मंदिरच्या इथं आलो आम्ही. इथं गाडी पार्क केली आहे पाठी. आणि इथे मंदिर आहे वरती. तर इथं वरती फोन अलाउड नाही आहे. फोन खालीच ठेवावा लागेल. बहुतेक नाही, फोन खालीच ठेवावा लागेल. मी इथं वरती जाणार आहे. थोडं पुढून दाखवू शकतो मी. वरती मंदिर एंट्री गेट आहे. मग तुम्ही थोडंसं चालायचं फक्त. स्टेअर्स आहेत. चला तो मिळते अभी मुरबाड फोर्ट. सो गाईज आम्ही चाललोय आता मुरुड जंजिरा. मंदिरातून निघालोय. मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून फोन तर काय गाडीत ठेवलेला. सो आता चांगलं आहे. मी खूप जणांना नाराज केलंय त्यासाठी मी सॉरी तर नाही बोललो, पण ठीक आहे. आता नाक टेचलंय तरी पण बोलतो सॉरी. ते बघत नाहीत ते लोक. याला काहीतरी बोलायचंय. बोले का? आता आपण चाललोय मुरुड जंजिरा. तर बोला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाचवट बस इतना ही बोलना था. आता मला बोलला खूप सारं काहीतरी मला सांगायचं आहे. लेकिन तुम्हारा ब्लॉग में अकाउंट ब्लॉक हो जाएगा. आएगा नहीं हो ब्लॉग में आएगा नहीं भाऊ. सो गाइस आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचणार आहोत बोटच्या दिशेने. इथून 2 बाजूनी बोट होते. इथून या राईट साईडनी मोटर बोट जातात आणि त्या साईडनी हवेनी चालणाऱ्या बोट जेट्स जात आहेत. दिसत आहेत की नाही ते माहीत नाही, पण सांगतोय ते खरं आहे. नाही दिसत रे. हां ते बघा जेट्स. आणि इथून मोटर बोट जातात राईट साईडनी. तो आम्ही जेटनी जायचं ठरवलं आहे. खाली बघून, कारण की जेट स्लो जातात आणि आम्हाला स्लो बोटनीच जायचं आहे. तर तेवढा टाईम भेटणार आम्हाला एन्जॉय करायला. चला तो मिळूया तिकडे. गाईज पार्किंगमधून उतरलो आता. इथे पार्किंग लावतं. इथे पण पैसे घेत आहेत. इथे पार्किंग लावून पण सगळे उभे आहेत. मस्त तापते येऊन. टोपी घेऊन आलोय. 4-5 हजार रुपये. हिला बघा ही आल्यापासून. ही बाईवर कोण आहे? ही बाई कोणी? चंद्रा. अरे आता अक्षय. अरे आता अक्षय बाय.
एकटाच आहे तिचा हायच आहे बाई हाय शिवाय काय हायच नाही हायच आहे फक्त तुझं काय आहे का आणखी राम राम जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आणि मैत्रिणी पोचलो आम्ही इथून पुढून जेट घ्यायचे आणि आता एवढ्या उन्हात तापता जाणार किल्ला बघायला पाण्याची बॉटल घ्या यार कोणती जेटचे किती घेतील 100 रुपये बहुतेक असले पाहिजे त्याहून जास्त तर नसतात कारण की डिस्टन्स पण कमी आहे जास्त लांब नाही इथून किल्ला जवळच आहे तर कोकणातले किल्ले लय लांब लांब आहे काय बोलती कोकणात आल्यावर कसं वाटती अजून रागवली मला नको बोलू ग बाई मला या कॅमेऱ्याला बोलायचंय हा नाही बोलायचंय ठीक आहे नाही बोलायचंय म्हणजे ती काय थोडीशी रागवली होती ठीक आहे तिला बोलायचं नाही किधर जाने का है भाई इधर लाइन लगी है यार जल्दी असणार बे इकडे सायची सहल पण आली गर्दी असणार एका जेट मध्ये जाणारच किती अरे तिकडे गर्दी कमी होती होय त्या मशीन बोटला गर्दी कमी होती रे अक्षय विनय मशीन बोटची प्राइस ऐकून गाड मित्रांनो आमचं नशीब थोडं खराब आहे की आम्ही संडे चूज केला इथं बोटला यायला इथं मरणाची गर्दी आहे त्यामुळे बोट लावायला बोट अवेलेबल नाही नेक्स्ट 2 to 4 आवर्ससाठी त्यामुळे आम्ही ठरवलं की बोटने राऊंड मारून येणार आहे राऊंड मारायचे पण तेवढेच पैसे पण ठीक आहे आता काय ऑप्शन नाही कारण की आम्हाला रात्री घरी जायचं आहे टायमावर सो दॅट्स इट फॉर नाव बोटनी आता बघूया मजा येते मजा तर येणार आता सगळे असले की मजा येते नसत मजा येत असेल तरी आम्ही मजा करतो आम्ही एक राऊंड घेणार आहे किल्ल्याचा बोलणं काय अजून काय ऑप्शन नाही बोलला आता आमच्याकडे तसंही टाइम जवळ आहे हम लोग ऐसे रेंग रे काय काही न करल्याशिवाय बोट फिरवलेलं बरं चला काहीतरी बोलला तर बुरा कसं वाटलं भिजून छान बोल वरती कुठे वरती हा का मध्ये हा सो आलोय बोट राईड येऊन झाली आहे बोटीचा बहुतेक डबिंग करीन मी आवाज बोटीच्या मशीनमुळे काय आवाजच नाही येणार होता त्यामुळे ब्लॉग नाही काढला तिथे तर बोटीतून आम्ही आता राईड करून आलो बोट एकदम मशी फुल ऊपर नीचे मजा आ गया पण किल्ल्यावर तर जायला नाही भेटलं कारण की आता काय ऑप्शनच नाही उरलेला आमच्याकडे लेट झालं असतं किल्ल्यावर गेलो असतं तर गाण पाडून हाताळले विनय भालेराव नेहमी असेच बोलत असताना माझी गाण फाटलेली नव्हती फक्त थोडीशी आदरलेली मी किल्ल्याची अशी व्हिडिओ शूटिंग केली बाहेर क्षेत्रफळ घेतलंय पूर्ण किती आहे क्षेत्रफळ आता जाऊन आता आर्किटेक्ट करणार आता क्षेत्रफळ असं ते मुरुड जंजिरा 21 एकर मध्ये फैललेला आहे असे मला सूचना जेव्हा बोटीने घेतलं तेव्हा शिवाजी बोटीमध्ये थोडी झाली फर्स्ट एक्सपिरियन्स
सिमटम्स काय असतात काय ॲक्वाफोबियाचे झटके येतात गणगण गणात बोलते बोलत होते गणगण गणात नाही होते सांग शिवाजी महाराज माझ्या व्ह्युअर्सला देवाचे झटके होतात एक्वाफोबिया कशामुळे होतो आणि मग मला शौर्य आलं. त्याचे सिमटम्स काय असतात एक्वाफोबियाचे काय फिलिंग वाटतात भीती Symptoms वाटली असे की? पाण्याची भीती मी सांगतो डोळे इथे जातात गोट्या इथे येतात इथे बावळट आहे काय चित्या सांगतोय रे बाप की बॅन तुझ्या मनातलं सांग तू तुझ्या मनातलं नाही सांगितलं तर जाणाऱ्या गाडीने जेवायला जेवण तर काय लाईट डायरेक्ट वे टू मुंबई चलो टक्कले जेवायला बसलोय आता डायरेक्ट घरी 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 CNG भरते गाडी सगळे थांबलेत सगळे डोका फिरला सगळ्यांचा सगळ्यात जास्त त्रास ते हिमाला झालाय बाकी सर्व तर ठीक आहे क्या बाय ब्रो ओय ओजी ए नकली ओजी नकली ए ओजी नकली ए ओजी नकली 1 week later. अरे भगवा साला और कौन सा गाले तू क्या कर रहा है ऐसा तो सकाळपर्यंत हँगओव्हरच नाही उतरत होता आता मला अजून पण नाही उतरला हँगओव्हरचा